नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊ माध्यमिक आश्रमशाळा इतिहास व राज्यशास्त्र इयत्ता 9वी या चॅनलमध्ये आज आपण आर्थिक विकास प्रकरण 4 या संदर्भात माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. पण तेव्हा जर आपण विचार केला तर आपल्या भारताची आर्थिक परिस्थिती खूप दयनीय होती. आपल्याला देशाचा आर्थिक विकास करायचा होता. त्यासाठी नवीन नवीन कलमा असतील, नवीन नवीन कलमी कार्यक्रम असतील किंवा पंचवार्षिक योजना असतील यांची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कोणती अर्थव्यवस्था स्वीकारावी हा प्रश्न डोळ्यासमोर होता. भारताच्या आर्थिक धोरणाचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. त्यामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार, त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना, त्यांचे यश आणि अपयश, त्यानंतर बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, गिरणी कामगाराचा संप, 1991चे नवे आर्थिक धोरण यांचा विशेषत्वाने आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया मिश्र अर्थव्यवस्था. कोणती अर्थव्यवस्था? तर मिश्र अर्थव्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच आपण कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्था स्वीकार करायचा याविषयी विचारमंथन चालू होते. कारण आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती त्या काळामध्ये. कारण त्यात नुकतंच इंग्रज हा देश सोडून गेले होते आणि पर्यायानं अनेक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात अनेक समस्या भारतामध्ये निर्माण झाल्या. त्यामध्ये बेरोजगारी असेल, उद्योगधंदे असतील, भारताचा आर्थिक विकास करण्याची जबाबदारी असेल. तर त्या काळाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी कोणत्याही टोकाचा मार्ग स्वीकारण्याऐवजी मध्यम मार्गाचा अवलंब केला. काही देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था होती, तर काही देशामध्ये समाजवादी अर्थव्यवस्था होती. मग आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था स्वीकारायची की समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारायची? कारण प्रत्येक अर्थव्यवस्थेचे काही फायदेही होते आणि काही तोटेही असतात. त्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं म्हणजे उत्पादनाची साधने ही खाजगी मालकाची असतात. जो उद्योगपती असेल त्याची स्वतःची साधनं असतात, त्याला भांडवलशाही असं म्हणतात. आणि त्यांनी मग रोजगार लावून काम करून घ्यायचं आणि त्यांना पैसे द्यायचे. तर वादी अर्थव्यवस्थेत काय असायचं? तर उत्पादनाची साधनं समाजाची म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. मिश्र अर्थव्यवस्था खाजगी आणि सामाजिक अशी दोन्ही क्षेत्रात कार्य करते. विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या शासनाने त्या काळामध्ये मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर भांडवलशाही आणि समाजवादी. आता भांडवलशाही तुम्हाला कळालं की जे त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाची साधने खाजगी मालकीची आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जी साधनं होती कशाची? उत्पादनाची, तर ती कोणाकडे? तर ती काही समाजाची तर काही शासनाची. अशा मिश्र अर्थव्यवस्थेत हा कारभार चालवायचा होता. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधनं समाजाच्या म्हणजेच शासनाच्या मालकीची असतात. तर मिश्र अर्थव्यवस्थेत खाजगी आणि सामाजिक अशा दोन्ही क्षेत्रात कार्य करते. आधुनिक भारताचा आर्थिक विकास साधण्यासाठी दोन्ही अर्थव्यवस्थेपेक्षा मिश्र अर्थव्यवस्थेला भारताने प्राधान्य दिले आणि या अर्थव्यवस्थेतच आपणास 3 भाग दिसून येतात. तर पहिला भाग कोणता विद्यार्थी मित्रांनो? तर सार्वजनिक क्षेत्र. सार्वजनिक क्षेत्रामध्ये या क्षेत्रातील उद्योग पूर्णपणे सरकारच्या नियंत्रणाखाली व व्यवस्थापनाखाली चालतात. उदाहरणार्थ संरक्षण, साहित्य उत्पादन. विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्रामध्ये जर विचार केला तर याच्यामध्ये पहिला जो मुद्दा दिला आहे तो सार्वजनिक क्षेत्राचा. त्यामध्ये संरक्षण साहित्य संदर्भात जर उत्पादन घ्यायचं असेल तर पूर्णपणे नियंत्रण कोणाचं? तर शासनाचं असेल. नंतर 2 खाजगी क्षेत्र. या क्षेत्रातील उद्योगधंदे पूर्ण खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात. अर्थात त्यावर सरकारी देखरेख व नियंत्रण असते. उदाहरणार्थ उपभोग्य वस्तू. विद्यार्थी मित्रांनो, या क्षेत्रातील पूर्णपणे खाजगी उद्योगाच्या मालकीचे असतात. खाजगी क्षेत्र आपण जे म्हणतो कारखाने असतील, जे खाजगी असतील त्यामध्ये रोजगार दिला जातो व त्यांना उत्पादन केल्यानंतर योग्य पद्धतीचा मोबदला देखील दिला जातो. परंतु त्यांच्यावर नियंत्रण कोणाचं असेल? तर सरकारी देखरेख, त्याला म्हणतात खाजगी क्षेत्र. नंतर 3 संयुक्त क्षेत्र. या क्षेत्रात काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे तर काही सरकारी व्यवस्थापनाखाली चालवले जातात. मिश्र अर्थव्यवस्था सुरळीत चालण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्र यात
सुसंवाद असणे गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भांडवलशाही आणि समाजवादी दोन्हीचा जर आपण अभ्यास केला तर दोन्ही चालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर मिश्र अर्थव्यवस्था त्याच्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्र यामध्ये सुसंवाद असणं गरजेचं आहे. या व्यवस्थेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे अधिकाधिक उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावर लोक सहभाग. तर कुठल्या अर्थव्यवस्थेचा? मिश्र अर्थव्यवस्था, भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. या व्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थेतील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नफ्याची प्रेरणा, उपक्रमशीलता, नियमपालन, शिस्त असेल, नियम असेल, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टी मिश्र अर्थव्यवस्थेत दुर्लक्षात चालत नाही. यामध्ये कारखानदार असेल किंवा कामगार असेल किंवा दोन्हींचा योग्य प्रकारे सुसंवाद साधून ही मिश्र अर्थव्यवस्था याच्यामध्ये तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये नफ्याची प्रेरणा सगळ्यात महत्त्वाची, त्यानंतर उपक्रमशीलता, नियमपालन, कालबद्ध नियोजन, योजना इत्यादींचा समावेश हा मिश्र अर्थव्यवस्थेत होतो. या व्यवस्थेत देशहिताला प्राधान्य देण्याची प्रवृत्ती असते. तर कुठलाही कारखाना जर असेल किंवा त्याचा स्वतःचा कारखाना असेल तर त्याचं स्वतःचंच उत्पादन नाही, तर त्याच्यामध्ये देशाचा आर्थिक विकास, त्यानंतर बेरोजगारांना रोजगार मिळावा हा संदर्भ सर्वाचा विचार करून मिश्र अर्थव्यवस्था यामध्ये चालू करण्यात आली. त्यानंतर दीर्घकालीन विकासावर अधिक भर देण्यात यावा. त्यामध्ये संरक्षण असेल, शास्त्रीय संशोधन असतील, शिक्षण असेल, रस्ते असतील, रेल्वे असेल, कालवे असतील, बंदरे असतील आणि विमानतळ उभारणी ही क्षेत्र भरपूर भांडवल गुंतवणूक लागणारी पण फळ मात्र उशिरा देणारी आहेत. या क्षेत्रात खाजगी उद्योजक मोठ्या प्रमाणात पुढं येत नाहीत. अशा वेळी सरकारलाच मात्र पुढाकार घ्यावा लागतो. कारण मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था दोघांचा सुसंवाद साधून योग्य ते निर्णय याच्यामध्ये घेण्यात येतो. मात्र कालवे असतील, बंदर असतील, विमानतळ, कारण हा जर मोठाले जे प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये खाजगी जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा उद्योजक असतील ते पुढे येतात का? तर नाही. तर यामध्ये शासनच ही भूमिका राबवतं आणि पर्यायाने बेरोजगारांना रोजगार मिळवणे, त्यानंतर देशाचा आर्थिक विकास करणे या सर्व बाबीचा याच्या मिश्र अर्थव्यवस्थेत सहभाग होतो. वरील पद्धतीने मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रारूप वापरून आणि पंचवार्षिक योजनाचा स्वीकार करून भारताने विकासाची वाटचाल सुरू केली आणि 1973च्या औद्योगिक धोरणाने विकासाची गती वाढली आणि या धोरणानुसार अवजड उद्योग असतील, उद्योजक घराणी व परकीय उद्योग यांचा प्रभाव आटोक्यात आणणे आणि प्रादेशिक विकासाचा समतोल साधणे. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर काही उद्योजक घराणी होती, त्याच्यामध्ये परकीय उद्योग होते. तर याचा प्रभाव आटोक्यात आणून मिश्र अर्थव्यवस्थेची योग्य ती अंमलबजावणी करून पर्यायाने देशाचा आर्थिक विकास, त्यानंतर सामाजिक विकास या सर्व बाबीचा मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला. यामध्ये कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले? तर लघु उद्योग असतील, त्यानंतर ग्रामीण किंवा खेड्यागावातील ग्रामोद्योग असतील, त्यानंतर खेड्यामधील जे 12 बलुतेदार पद्धती होती, तर घरगुती उद्योग याचा देखील याच्यामध्ये समावेश होतो. यांच्या विकासावर लक्ष देण्यात आले आणि सहकार क्षेत्राकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुठलाच कारखानदार जर असेल तर तो एकटा श्रीमंत न होता, तर लघुउद्योग असेल. लघुउद्योग म्हणजे छोटे उद्योग ज्यापासून खेड्यागावातील, ग्रामीण भागातील किंवा घर उद्योगातील लोकांना देखील रोजगार मिळावा, त्यांचं स्वतःचं उत्पादन वाढवावं आणि पर्यायाने त्यांना देखील रोजगार मिळाल्यामुळे त्यांची जी सामाजिक बांधिलकी असेल किंवा सामाजिक विकास पर्यायाने खेड्यात झाला तर पर्यायाने देशाचा होईल, या संदर्भात मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये विचार करण्यात आलेला आहे. म्हणजे मक्तेदारी फक्त विशिष्ट कारखानदाराची न ठेवता पर्यायाने प्रत्येक खेड्यातील, गावातील सर्वांना उद्योग मिळावा हा उद्देश मिश्र अर्थव्यवस्थेत दिसून येतो. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पंचवार्षिक योजना चालू केली. भारत स्वातंत्र्य होईपर्यंत परकीय राजवटीने भारताचे पुरेपूर आर्थिक शोषण केलेले होते. विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज आपल्याकडे जवळपास 150 वर्षाच्या कालावधीपर्यंत इंग्रज हे भारतामध्ये राहिले. परंतु ज्यावेळेस ते भारतामध्ये राहिले त्यांनी पूर्णपणे काय केलं? तर भारताचं आर्थिक शोषण केलं. म्हणजे अक्षरशः फार मोठी दारिद्र्य, बेकारी, त्यानंतर लोकसंख्या वाढ, निकृष्ट राहणीमान, शेती तर ज्यावेळेस इंग्रज हा देश सोडून गेले त्यावेळेस अत्यंत दारिद्र्य परिस्थिती, उद्योगधंदे यांची अल्प उत्पादन क्षमता, तसेच ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या संबंधीचं मागासलेपण अशा बिकट समस्येवर हा देश उभा होता. त्या सोडवण्यासाठी
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे नियोजनाची गरज. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला भारत स्वातंत्र्य झाल्यावर दारिद्र्य असेल, बेकारी असेल, लोकसंख्या वाढ असेल, त्यानंतर उद्योगधंद्याची अल्प उत्पादन क्षमता म्हणजे आधुनिक पद्धतीचे कारखाने त्या काळात होते का? तर नाही. रोजगार चांगला होता का? नाही. विज्ञान तंत्रज्ञान हे योग्य पद्धतीचं होतं का? तर नाही. मग ह्यासाठी जर आपल्या देशाचा आर्थिक विकास आपल्याला करायचा असेल तर काय करावं लागेल? देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नवीन नवीन उद्योगधंदे किंवा देशासमोर नियोजनाची गरज होती. तर 1950मध्ये भारत सरकारने नियोजन मंडळाची स्थापना केली. त्यावेळेस आपले पंतप्रधान होते. कोण होते? तर पंडित जवाहरलाल नेहरू हे या मंडळाचे अध्यक्ष होते. या मंडळाने कृषी, ग्रामीण विकास, संतुलित औद्योगिकरण, किमान जीवनमालाची तरतूद, लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास नियोजनाची आखणी व अंमलबजावणी यामध्ये लोकांचा सहभाग आणि व्यक्तीचा विकास करणारी 5 वर्षाची योजना तयार केली. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा शब्द वापरला गेला तो कोणता? तर लोकशाहीशी सुसंगत असा आर्थिक विकास. तर विद्यार्थी मित्रांनो, गुलामी चालत होती का? तर नाही. कारण का? आपण स्वातंत्र्य मिळवण्या अगोदरच आपल्याकडून कमी दरामध्ये त्या काळात अनेक कामं करून घेतल्या जात होती. त्यामध्ये उद्योगधंदे असतील किंवा कारखान्यामध्ये रोजगार मिळवणं असेल, यामध्ये फक्त काय तर आर्थिक शोषण केलं जात होतं. पण विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही हा शब्द, लोकशाहीशी सुसंगत असा शब्द वापरला तर प्रत्येकालाचं जीवनमान उंचावायला पाहिजे, औद्योगिकरण झालं पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे आणि पर्यायाने देशाचा आर्थिक विकास झाला पाहिजे याचा अभ्यास याच्यामध्ये. म्हणून 5 वर्षाची योजना तयार करण्यात आली. ही योजना म्हणजेच कोणती? तर पंचवार्षिक योजना होय. त्यामध्ये नियोजनाचे मूलभूत तत्व, एखाद्या देशातील साधनसामग्रीचे प्रमाणशीर वाटप व तेथील मनुष्यबळाचा योग्य वापर त्या देशातील जनतेच्या गरजा भागवण्यासाठी झाला पाहिजे, या नियोजनाचे सर्वसामान्य तत्व. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण ह्या पंचवार्षिक योजनाची उद्दिष्ट बघूया. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वसाधारणपणे उद्दिष्ट पुढील प्रमाणे आहेत. पंचवार्षिक योजना कशासाठी तयार केली विद्यार्थी मित्रांनो? तर ह्या देशाचा आर्थिक विकास व्हावा, प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे, बेरोजगार असेल त्यांना मिळावं, त्यानंतर त्यांचा सामाजिक स्तर उंचावावा, सामाजिक विकास व्हावा, पर्यायाने देशाचा आर्थिक विकास व्हावा. त्यातला पहिला मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पादनात वाढ. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पादनात जर वाढ झाली तर पर्यायाने कोणाचा विकास होईल? देशाचा विकास होईल. देशाचा विकास झाला, शैक्षणिक विकास होईल, आरोग्याचा विकास होईल, पर्यायाने प्रत्येकांना आरोग्य सुविधा मिळेल. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाल्यानं राहणीमान असेल, जीवनमान असेल, सर्व गोष्टीच्या उत्पादनात वाढ झाल्यामुळे ते उंचावेल. आणि नंबर 2, मूलभूत उद्योगधंद्यावर भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे. सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा कोणता? तर जे मूलभूत उद्योगधंदे त्यांचं भर देऊन झपाट्याने औद्योगिकरण घडवून आणणे. औद्योगिकरण का करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो? औद्योगिकरण झाले तर कच्च्या मालापासून चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा आपल्याला काय मिळेल? तर पक्का माल मिळून आपलं उत्पादन त्यामध्ये वाढवण्यात येईल. नंबर 3, अन्नधान्याच्या बाबतीत देश स्वावलंबी बनावा म्हणून कृषी उत्पादनात वाढ घडवून आणणे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली. आणि हरित क्रांतीचा काय फायदा झाला? तर आपला अन्नधान्याच्या बाबतीत आपला देश काय झाला? स्वावलंबीच झाला नाही. तर आपण जर विचार केला तर काही गोष्टी अन्नधान्याच्या आपण काय करतो? तर निर्यात करतो. त्या पंचवार्षिक योजनेचा फायदा आजही झाला. कारण का? तर हरित क्रांतीमुळे उत्पादनाची क्षमता, बी बियाणं असतील, कृषी उत्पादनात चांगल्या प्रकारे वाढ झाली. नंबर 4, वाढत्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देऊन देशातील मनुष्यबळाचा पुरेपूर उपयोग करून घेणे. विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत हा तरुणाचा देश म्हणून ओळखला जातो. त्या काळामध्ये मनुष्यबळाचा योग्य वापर करून योग्य उत्पादन काढून पर्यायाने राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून देशाची आर्थिक घडी विस्कटलेली बसवण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेत योग्य पद्धतीचं नियोजन त्या योजनामध्ये करण्यात आलं. नंबर 5, प्राप्ती आणि संपत्ती यामधील विषमता दूर करणे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, कारण त्या काळामध्ये काही लोकांकडेच फार मोठ्या संपत्ती त्या काळामध्ये होती, परंतु ही विषमता दूर करण्याचं प्रमाण देखील त्या काळामध्ये योजनाच्याद्वारे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. वस्तूच्या किमती स्थिर पातळीवर ठेवणे. प्रत्येकाला अनेक वस्तू म्हणजे मूलभूत गरजा त्याच्या भागवता येईल या वस्तूची किमती स्थिर ठेवण्यात त्या काळाचं नियोजन करण्यात आलं. कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालणे. सगळ्यात महत्त्वाचं, लोकसंख्या वाढीचा दुष्परिणाम भारतावर त्या काळामध्ये देखील होता आणि त्याकरता काय करावं? तर कुटुंब नियोजन करून वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी
देखील या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं. त्यानंतर दारिद्र्य निवारण करून राहणीमान उंचावणे. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण विचार केला तर दारिद्र्यमान म्हणजे राहण्याची किंवा अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टीचा विचार प्रत्येकाला मिळावं म्हणून दारिद्र्य निवारण करून त्यांचं राहणीमान उंचावणे हा देखील सगळ्यात महत्त्वाचा उद्देश ते डोळ्यासमोर ठेवला. जर राहणीमान उंचावलं तर सामाजिक विकास होईल, सामाजिक विकास झाला पर्यायाने आर्थिक विकास होईल, आर्थिक विकास जर झाला तर पर्यायाने काय होईल, या देशाचं राष्ट्रीय उत्पादन वाढण्यास मदत होईल. तर या योजनामध्ये पंचवार्षिक योजनामध्ये 9वं जे उद्दिष्ट ठेवलं ते सामाजिक सेवांचा विकास करणे आणि 10वं जे ठेवलं ते आर्थिक क्षेत्र स्वावलंबी करणे. हे सगळ्यात महत्त्वाची उद्दिष्ट 10 ठेवण्यात आले. त्याचं कारणच होतं की आपलं राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे आणि देशाचा आर्थिक विकास घडवणे. आता पहिली पंचवार्षिक योजना विद्यार्थी मित्रांनो चालू झाली ती 1951 ते 1956च्या दरम्यान. या योजना सगळ्यात महत्त्वाचा भर दिला तो कशावर, तर शेती असेल, सामाजिक विकास असतील, जलसिंचन असेल व पूरनियंत्रण असेल, ऊर्जा साधने असतील, ग्रामीण व छोटे उद्योग असेल, मोठे उद्योग असतील व खनिजे, वाहतूक व दळणवळण, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यात आला. नियोजनबद्ध आर्थिक विकासाची पायाभरणी करणारी योजना होती. विद्यार्थी मित्रांनो बघा किती महत्त्वाच्या गोष्टी पहिले पंचवार्षिक योजनेमध्ये दिला. कारण आपला हा देश कुठला आहे, शेतीशी निगडीत म्हणजे कृषीप्रधान देश, बरोबर. आणि सर्वात जास्त लोकसंख्या कुठं राहते, तर ग्रामीण व खेड्यागावामध्ये. तर याचाच विकास करण्याच्या संदर्भात पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शेती असेल, त्याला निगडीत जलसिंचन असेल, त्यानंतर पूर नियंत्रण असतील, त्यानंतर ऊर्जा साधने असतील, त्यानंतर एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था असेल, दळणवळण असेल, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण असेल. हा पाया व्यवस्थित करण्याचं कशासाठी, तर आर्थिक नियोजनासाठी ही पहिल्या पंचवार्षिक योजनेत याच्यावर भर देण्यात आला. नंतर आली दुसरी पंचवार्षिक योजना. विद्यार्थी मित्रांनो 1956 ते 1961मध्ये ही दुसरी पंचवार्षिक योजना आली. या योजनेत औद्योगिकीकरणाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करायचे होते. विद्यार्थी मित्रांनो आता पहिले पंचवार्षिक योजनेमध्ये आपण पाहिलं तर मूलभूत गोष्टीवर भर देण्यात आला. आता दुसऱ्या गोष्टीवर काय, तर औद्योगिकीकरण कशासाठी, तर बेरोजगारांना रोजगार मिळावा, देशाचं आर्थिक उत्पादन वाढवावं, त्याच्यासाठी महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं. त्यामध्ये दुर्गापूर असेल, भिलाई असेल, राऊरकेला येथील पोलादाची कारखाना सुरू झाली आणि सिंद्री येथील रासायनिक खताचा कारखाना कशासाठी विद्यार्थी मित्रांनो, तर रासायनिक खतामुळे आपल्या शेतीतील उत्पादन वाढवावं, पर्यायाने हरित क्रांतीचा योग्य तो फायदा व्हावा. चिंतरंजन येथील रेल्वे इंजिनचा कारखाना कशासाठी, तर आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणासाठी जे रेल्वे असतात त्या इंजिनचा कारखाना. पेरामबूरचा आगगाडीच्या डब्याचा कारखाना, विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना इत्यादी प्रचंड व अवजड उद्योगधंद्याचे कारखाने सार्वजनिक क्षेत्रात उभारण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये ज्यावेळेस कारखाने उभारण्यात येऊ लागले त्यामध्ये मोठमोठे अवजड उद्योग असतील, खताचे कारखाने असतील, कशासाठी, तर पर्यायाने देशाचा आर्थिक विकास होण्यासाठी. त्यानंतर देश स्वावलंबी बनवण्यासाठी, शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी भांकरा, नांगल, दामोदर यासारखी प्रचंड धरणं उभारण्यात आली. या योजनेमुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली. आता विद्यार्थी मित्रांनो धरण बांधल्यामुळे राष्ट्रीय उत्पादनात वाढ कशी झाली, तर पर्यायाने शेती असेल ती जलसिंचनमय योजना असतील, त्यानंतर शेतीसाठी योग्य ते पाण्याचा वापर, जे पाणी अडवा, पाणी जिरवा, त्या काळामध्ये देखील मोठमोठाली धरणं ही बांधल्या गेली. पर्यायाने काय झालं, तर या पाण्याचा योग्य वापर कशासाठी, तर राष्ट्रीय उत्पादनात वाढ करण्यासाठी करण्यात आला. आणि त्यानंतर आली तिसरी पंचवार्षिक योजना, ती आली 1961 ते 1966च्या दरम्यान. या योजनेत औद्योगिक व कृषी विकासाचे संतुलन साध्य करायचे होते. दर साल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे, अवजड उद्योग, वाहतूक व खनिज उद्योग विकास, विषमतेचे निर्मूलन करणे आणि रोजगार संधी विस्तार हा मुख्य हेतू होता. विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बेरोजगार असतील प्रत्येकाला जर रोजगार मिळाला तर त्याचा फायदा काय होईल, पर्यायाने त्याचे कौटुंबिक जीवन चांगलं असेल, कौटुंबिक जीवन चांगलं झालं तर सामाजिक जीवन होईल, सामाजिक पर्यायाने गावाचा विकास, गावातून तालुक्याचा विकास आणि पर्यायाने हळूहळू देशाच्या विकासाकडे आपण त्या काळामध्ये वळायला लागलो. त्यामध्ये तिसऱ्या पंचवार्षिक योजनेनंतर 3 वार्षिक योजना 1966 ते 1969 हाती घेण्यात आल्या. या काळात तीव्र दुष्काळाचा सामना हा आपल्या देशाला करावा लागला. त्यामध्ये चीनचे आक्रमण आणि पाकिस्तानची युद्ध यामुळे विकासाच्या कामापेक्षा संरक्षणाकडे
व पर्यायाने दुष्काळ निवारणाकडे सरकारला आर्थिक लक्ष द्यावं लागेल. या गोष्टीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेत फार ताण पडला. आता युद्ध सदृश्य जर परिस्थिती निर्माण झाली तर संरक्षणावर खर्च करावा लागेल. दुष्काळग्रस्त असेल तर तेथील लोकांना मदत करण्यासाठी आहे तो पैसा दुसरीकडे वळवण्यात आला. पर्यायाने काय झाला तर अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला आणि मग परत चौथी पंचवार्षिक योजना आली ती 1969 ते 1974 या दरम्यान. या योजनेची काय उद्दिष्ट ठरवताना भारत स्वावलंबी बनावा. स्वावलंबी याचा अर्थ काय तर आपण विदेशातून काही गोष्टी न आणता आपण स्वतः त्या निर्माण कराव्या आणि आपल्यापासून इतरांना विदेशात त्या निर्यात करण्यात याव्या. त्यामध्ये मूलभूत उद्योगांचा सरकारने विकास करावा, आर्थिक विकासाचा वेग वाढावा आणि समाजवादी समाजरचना निर्माण करण्याकडे लक्ष पुरवावे असे ठरवण्यात आले. या योजनेच्या काळात देशातील 14 प्रमुख बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ही योजना अपेक्षित इतकी यशस्वी झाली नाही. मात्र चौथ्या योजना काळात बांगलादेश युद्धाचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावे लागले आणि निर्वासितांवरील खर्च सहन करावा. निर्वासितावरील खर्च सहन करणे म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस युद्ध चालू झालं बांगलादेशच्या संदर्भात असेल तर तिथून येणारे जे निर्वासित लोक होते ते कुठं आले तर भारतावर आणि भारतामध्ये आल्यामुळं काय झालं त्यांच्यावरचा खर्च वाढला की कमी झाला तर तो वाढला आणि पर्यायाने कशावर ताण बसला तर आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर. त्यामध्ये सरकारी नोकरांची पगारवाढ असतील, रेल्वे कर्मचारी वेतनवाढ असेल, आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे वाढते भाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला एकामागून एक धक्के सहन करावे लागले. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये सरकारी नोकर असेल त्यांची पगारवाढ असेल, त्यानंतर रेल्वे कर्मचारी यांना वेतनवाढ देणं आवश्यक होती, त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलचे दरभाव जसे वाढायला लागले त्यामध्ये आपला पैसा परत गुंतवला. त्याच्यामुळे काय लागलं तर आपल्या अर्थव्यवस्थेला अनेक धक्के बसण्यास सुरुवात त्या काळामध्ये देखील झाली. नंतर आली पंचवार्षिक योजना, कुठली पाचवी, 1974 ते 1979च्या दरम्यान. गरिबी दूर करून देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्याचे प्रमुख उद्दिष्ट ह्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा जर आपण अभ्यास केला तर काय आहे प्रत्येक योजनेमध्ये तर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन, गरिबी दूर करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवणे अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून. कारण का तर आपल्या देशामध्ये ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत दयनीय होती आणि म्हणून ह्या योजनेचा विचार करून प्रत्येक योजनेच्या डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून हे ठरवण्यात आलं. यामध्ये राष्ट्रीय उत्पादनात वाढ करणे, मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देणे. रोजगार कशासाठी तर मोठमोठे औद्योगिक कारखाने असतील त्यांना बेरोजगार लोकांना रोजगार मिळवून देणे. पर्यायाने त्याच्यामुळं स्वतःचा आर्थिक विकास जर झाला तर शिक्षण असेल, त्यानंतर सकस आहार असेल, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, वैद्यकीय उपचाराच्या सुविधा ग्रामीण भागाला पुरवणे. त्या काळामध्ये ग्रामीण भागात जर विचार केला तर अत्यंत दयनीय परिस्थिती असेल. म्हणून वैद्यकीय म्हणजे काय तर दवाखाने असतील, डॉक्टर असतील, ह्या सर्व सुविधा या ग्रामीण भागाला पुरवणे. आणि ग्रामीण भागात सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा वीज पुरवठा असेल तरच पर्यायाने विकास होईल. त्यानंतर दळणवळणाची साधने पुरवण्यासाठी रस्ते बांधणे. विद्यार्थी मित्रांनो, जर खऱ्या अर्थानं देशाचा विकास करायचा असेल तर दळणवळणाची व्यवस्था सुद्धा कशी असायला पाहिजे तर ही सुदृढ चांगल्या पद्धतीची असेल. कारण आपण पेट्रोल असेल, डिझेल असेल तर हे विदेशातून आयात करतो, त्यासाठी फार मोठा पैसा आपल्याला गुंतवणूक करावा लागतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर रस्ते चांगले नसेल तर याच्यामध्ये फार मोठं इंधन हे काय होतं तर त्याचा नाश होतो. म्हणून रस्ते बांधणे असतील, समाज कल्याणच्या योजना व्यापक प्रमाणावर राबवणे, कृषी विकास घडवून आणणे, मूलभूत उद्योगधंदे वाढवणे, अन्नधान्य व इतर जीवनोपयोगी वस्तूची खरेदी एकाधिकार पद्धतीने करून त्या सार्वजनिक वितरण व्यवस्थाद्वारा गरिबांना रास्त किमतीत पुरवणे असे उद्दिष्ट नमूद करण्यात आले. विद्यार्थी मित्रांनो, अन्नधान्य किंवा अन्न वस्त्र निवार ही फार महत्त्वाची गोष्ट. जीवनोपयोगी वस्तूची खरेदी एकाधिकार पद्धतीने शासनाने खरेदी करायची आणि परत ती कशाद्वारे वितरित करायची तर सार्वजनिक वितरणाद्वारे आपण ती गरिबांना वितरित करायची. त्यानंतर पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दारिद्र्य निवारण व रोजगार वाढवणे शक्य झाले नाही. मात्र 1977मध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि जनता पक्ष सत्तेवर आले आणि नव्या सरकारने पाचवी पंचवार्षिक योजना 1978च्या मार्च अखेर समाप्त करून एप्रिल 1978 पासून साखळी योजना सुरू केली. परंतु ती अपयशी ठरली आणि 1980मध्ये लोकसभेच्या मध्यवर्ती निवडणुका होऊन काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. विद्यार्थी मित्रांनो, जसं सरकार बदलेल त्या पद्धतीत त्यांची धोरणं, त्यांचे नियोजन आखले जातात. या सरकारने साखळी योजना बंद करून पुन्हा जुन्या पद्धतीने नियोजन सुरू केले. विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये 77मध्ये
काँग्रेसचा पराभव झाला, जनता पक्षाला. त्यांनी पंचवार्षिक योजना बंद करून कोणती योजना आणली तर साखळी पद्धत. परत 1980ला मध्यवर्ती निवडणुका झाल्या, सरकार स्थिर जास्त काळ टिकू शकलं नाही. परत काँग्रेस सरकार आलं आणि त्यांनी काय केलं तर साखळी योजना बंद करून तर कोणती योजना चालू केली तर परत पंचवार्षिक योजना चालू केली. परत त्यांनी 6वी पंचवार्षिक योजना 1980 ते 1985 दरम्यान चालू केली. या योजनेचा भर तर काय दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती यावर होता. बघा विद्यार्थी म्हणजे प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट तेच, दारिद्र्य निर्मूलन करणे. म्हणजे प्रत्येक गावातील खेड्यातील प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या चांगल्या पद्धतीचं त्याला जीवन जगता यावं, त्याला रोजगार मिळावा, पर्यायाने देशाचा आर्थिक विकास होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अर्थव्यवस्थेच्या विकास दरात लक्षणीय वाढ करणे, गरिबी व बेकारी यांच्या प्रमाणात घट करणे, लोक छोटी कुटुंब पद्धती स्वेच्छेने स्वीकारतील असे धोरण ठेवून लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवणे. विद्यार्थी मित्रांनो, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 6व्या पंचवार्षिक योजना. जेवढं छोटं कुटुंब असेल त्याच्यामुळे काय होतं तर पर्यायाने आपल्या कौटुंबिक विकास, आर्थिक विकास असेल तर हा चांगला असतो. आणि जर लोकसंख्या वाढीवर नियंत्रण नाही ठेवले तर पर्यायाने देशाचा विकास होईल का तर नाही. म्हणून छोटे कुटुंब पद्धती स्वीकारण्यास त्या काळामध्ये 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आलं. 6व्या पंचवार्षिक योजनेत पुन्हा पुढील कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम IRDF त्याला म्हणतात, IRDP. त्यानंतर ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम RLEGP. ग्रामीण भूमिहीन म्हणजे काय तर खेड्यागावामधील ज्या लोकांना भूमी नाही म्हणजे शेती नाही त्यांना रोजगार देणे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम NREP. प्रत्येकाला ग्रामीण भागातील रोजगार देण्यात यावा. सलेम पोलाद प्रकल्प यानुसार ही 6वी योजना इथंच त्याचे अनेक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि नंतर आली ती 7वी पंचवार्षिक योजना. ही आली 1985 ते 1990च्या दरम्यान. या योजनेचा भर अन्न, रोजगार आणि उत्पादकता यावर होता. विकास, आधुनिकीकरण. आता आलो आपण आता अन्न, रोजगार आणि उत्पादकता आतापर्यंत आलो. परत आता पुढं कुठं तर विकास असेल, आधुनिकीकरण आपल्याला करायचं होतं. त्यानंतर आत्मनिर्भरता, सामाजिक न्याय यावर भर देणे, उत्पादनाच्या तंत्रामध्ये सुधार करणे. उत्पादनाचे तंत्र म्हणजे काय, औद्योगिक कारखाने चांगल्या क्षमतेचे, चांगल्या क्वालिटीचे उत्पादन क्षमता असणारे उद्योगधंदे उभारणे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कमी परिश्रमामध्ये जास्त उत्पादन निर्माण करण्यासाठी कारखाने उभारणे. राष्ट्रीय उत्पादनात दरवर्षी 5% वाढ करणे आणि अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्ट होती. या योजनेत पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये जवाहर रोजगार योजना असेल, इंदिरा आवास योजना असेल. आवास म्हणजे काय तर घर बांधणे असेल. 10 लक्ष विहिरीची योजना. खेड्यातील शेतकऱ्यांना विहिरीचे नियोजन करणे, विहिरीसाठी अनुदान देणे. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 7वी पंचवार्षिक योजना अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. त्यामध्ये जवाहर रोजगार असेल, यामध्ये अनेक लोकांना जे बेरोजगार होते त्यांना रोजगार देण्यात आला. त्यानंतर आली 8वी पंचवार्षिक योजना. ही आली 1992 ते 1997 या 5 वर्षाच्या कालावधीत. या योजनेत खाजगी क्षेत्राला वाव देण्यात आला. योजनेची उद्दिष्ट पुढील प्रमाणे होती. राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5% इतका राखणे, लोकसंख्या वाढीला आळा घालणे, कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला उत्तेजन देणे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेवढं तुमचं परिवार किंवा कुटुंब छोटं असेल तर तुम्हाला सुख महान म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नियोजन चांगलं करता येईल. त्या दृष्टीने लोकसंख्या वाढीला आळा घालणे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे. सगळ्यात महत्त्वाचं, प्राथमिक शिक्षणाचा सार्वजनिक विस्तार करण्यात आला आणि निरक्षरता दूर करणे. जर प्रत्येक व्यक्ती शिकली तर पर्यायाने काय होईल, आपल्या कुटुंबाचा विकास होईल, पर्यायाने गावाचा विकास होईल, समाजाचा विकास होईल आणि आपण आपल्या देशाचा देखील विकास होईल. म्हणून निरक्षरतेचे उच्चाटन त्या काळामध्ये करण्यात आले. या योजनेमध्ये पुढील कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यामध्ये प्रधानमंत्री रोजगार योजना, महिला समृद्धी योजना, सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा रोजगार. त्यानंतर महिला सक्षमीकरण असेल, समृद्धी योजना असेल, राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना असेल, मध्यान्ह आहार भोजना देण्यात आल्या. त्यामध्ये इंदिरा महिला योजना, त्यानंतर गंगा कल्याण योजना अशा अनेक योजनांचा समावेश हा 8वी पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 8व्या पंचवार्षिक योजनेत खाजगी क्षेत्राचे महत्त्व वाढले आणि 1991मध्ये स्वीकारलेल्या उदार व मुक्त धोरणाचे प्रतिबिंब या योजनेत आपल्याला दिसून येते. 9वी पंचवार्षिक योजना ही 1997 ते 2002 मध्ये आली. कृषी व ग्रामीण विकास यावर या योजनेत भर देण्यात आला. आता प्रत्येक याच्यामध्ये
कृषी विभाग, कारण का कृषी व ग्रामीण का, तर सर्वात जास्त जनता कुठं राहत असेल तर खेड्यामध्ये, आणि कशावर अवलंबून, तर शेतीवर. शेती म्हणजे काय, तर कृषी. जर पर्यायाने जर कृषीचा विकास झाला तर पर्यायाने आपला राष्ट्रीय उत्पादनात देखील वाढ होईल आणि देशाचा विकास होण्यास, आर्थिक विकास होण्यास मदत होईल. आर्थिक विकासाचा दर वाढवणे, पायाभूत क्षेत्रात निकोप स्पर्धा निर्माण करणे, परकीय गुंतवणुकीसाठी औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे या योजनेची उद्दिष्ट होती. या योजनेत सवर्ण जयंती शहरी रोजगार योजना, भाग्यश्री बाल कल्याण योजना, राजराजेश्वरी महिला कल्याण योजना, स्वर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना, जवाहर ग्राम समृद्धी योजना, अंत्योदय अन्न योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना इत्यादी कार्यक्रम सुरू करण्यात, खेड्यावर जास्त भर देण्यात आला. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, याच्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये रस्ता व्हावा, प्रत्येक खेडं ही शहराशी जोडण्यात यावं, पर्यायाने दळणवळणाची व्यवस्था होईल, हा उद्देश या डोळ्यासमोर ठेवण्यात आला. या योजनेत संपर्क व्यवस्था आणि सेवा क्षेत्राची प्रगती अपेक्षित प्रमाणात साध्य झाली. बांधकाम, दळणवळण या क्षेत्रात प्रचंड वाढ करण्यात आली. त्यानंतर बँकांचे राष्ट्रीयकरण. पंडित नेहरू आणि लालबहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात भारतातील बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा व्यवसाय होता. विद्यार्थी मित्रांनो, मक्तेदारीचा व्यवसाय म्हणजे प्रायव्हेट, आपण ज्याला म्हणतो खाजगीकरण, अशा पद्धतीचा बँकेचा व्यवसाय होता. या बँका उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या आणि या बँकाचे संचालक मंडळ उद्योगांचा विकास व नफा वाढवण्यासाठी कार्यरत होते. याला छेद देण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पेरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले आणि तिचे रूपांतर भारतीय स्टेट बँकेत झाले आणि या बँकेने अल्पावधीत आपल्या शाखा देशभर उघडून शासकीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, पहिले जर बँकेचा जर विचार केला तर कशावर जास्त भर होता, तर उद्योगधंद्याचा विकास व नफा वाढवण्यासाठी ते लोक कार्य करत होते. परंतु ज्यावेळेस राष्ट्रीयकरण झालं आणि स्टेट बँकेचा याच्यामध्ये सुरुवात झाली, त्यामध्ये त्या शाखा देशभर उघडल्या, प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीला देखील याचा फायदा झाला. आणि पर्यायाने राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी, भारताने स्वातंत्र्योत्तर कालखंडात मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे कोणती, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्था. योजना राबवताना तूट निर्माण झाल्यास ती भरून काढण्यासाठी बँकेचे राष्ट्रीयकरण होणे गरजेचे होते आणि राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा नफा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर सरकार याच्यामध्ये बँकेमध्ये जी गुंतवणूक करण्यात आली किंवा स्टेट बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, त्याचा फायदा काय झाला, तर सरकारी खजिन्यात हा पैसा जमा लागला आणि त्या सरकारी खजिना तो कशासाठी वापरण्यात आला, तर देशाचा विकास करण्यासाठी. याचाच जोडीला पूर्वी काय होतं, कारखान्या जे उद्योगधंद्यासाठी ह्या बँका चालत असत, त्याचा फायदा कोणाला व्हायचा, तर कारखानदारांना हा फायदा व्हायचा. मात्र राष्ट्रीयकरण केल्यामुळं काय झालं, तर तो फायदा सरळ कोणाला व्हायला लागला, तर शासनाला. आणि शासन तो पैसा कशावर खर्च करायला लागले, तर आर्थिक विकासावर हा पैसा खर्च करण्यात येऊ लागला. आणि त्यानंतर लघु व मध्यम उद्योगाचे विकासीकरण धोरण आवश्यक होते. लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई आणि दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला आणि प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकेचे राष्ट्रीयकरण करावे अशी मागणी केली आणि कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, हे माहीत आहे का तुम्हाला, तर प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 19 जुलै 1969 रोजी 14 बँकेचे राष्ट्रीयकरण केले. यात अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, आपल्या आजूबाजूला बँक असतात, आपण असतो तिथं, बँक ऑफ इंडिया असेल, तुम्ही हे नाव ऐकलंच असेल, बँक ऑफ महाराष्ट्र यांचं नाव ऐकलं असेल, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक, युको बँक म्हणतात त्याला, युनियन बँक ऑफ इंडिया, या 14 बँकेचा समावेश होता. आणि 1980 मध्ये आणखी 6 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आणि ह्या बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आल्यामुळं त्याचा फार मोठा फायदा हा सर्वसामान्य जनतेला झाला आणि पर्यायाने देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यामध्ये देखील या राष्ट्रीयकरण केल्यामुळे त्याचा फायदा देखील झाला. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 20 कलमी कार्यक्रम 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी या कार्यक्रमाची घोषणा केली. त्यामध्ये विकसित राष्ट्राच्या दिशेने
वेगवान वाटचाल करण्याच्या प्रयत्नाचा संकल्प सोडला. यातील प्रमुख तरतुदी पुढीलप्रमाणे बघा. कालमी कार्यक्रम असेल किंवा पंचवार्षिक योजनामध्ये यामध्ये एकच उद्दिष्ट होता, आर्थिक विकास घडवून आणणे. आर्थिक विकास झाला तर पर्यायाने सामाजिक विकास साधणं फार सोपं होतं. त्यानंतर पहिला मुद्दा त्याच्यामध्ये 20 कलमी कार्यक्रमामध्ये शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, संपत्तीची समान वाटणी, शेतमजुरांना किमान वेतन आणि जलसंधारण योजनात वाढ करणे. विद्यार्थी मित्रांनो, शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा, त्यानंतर संपत्तीचे समान वाटणी करणे, प्रत्येकाला हा अधिकार मिळावा. त्यानंतर शेतमजुरांना किमान वेतन ठरवण्यात आलं फिक्स, याच्या खाली देता कामा नये, किमान वेतन इतकं तरी देण्यात यावं. जलसंधारण योजनेत वाढ करणे. जलसंधारण योजनेत वाढ केल्याने काय फायदा झाला तर कृषी उत्पादनात वाढ झाली. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती कार्यक्रम करणे. याच्यामध्ये कामगाराचा देखील समावेश, राष्ट्रीय प्रशिक्षण योजनाचा देखील समावेश करण्यात आला. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. कर चुकवेगिरी म्हणजे काय तर टॅक्स जर कोणी वाचवत असेल तर त्याच्यावर देखील गुन्हे नोंदवणे. पर्यायाने काय तर हा देश कशावर चालतो तर हा कर या पद्धतीवर चालतो. जर कोणी चुकवत असेल तर ते आर्थिक गुन्हे व तस्करी रोखणे. त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तूचे दर नियंत्रण. जीवनावश्यक वस्तू म्हणजे ज्या अन्न वस्त्र व निवारा ज्या आपल्याला गरजेच्या आहेत अशा जीवनावश्यक वस्तू, खाद्यपदार्थ असतील तर त्याचे वस्तूचे दर नियंत्रण ठेवणे. त्यानंतर रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. रेशनिंग म्हणजे काय, प्रत्येकाच्या गावामध्ये रेशन आहे. आपणही रेशन दुकानातून आपल्याला गहू असेल किंवा तांदूळ असेल मिळतात की नाही, हो, तर ते कशापासून तर रेशनिंग व्यवस्थेपासूनच मिळतात. तर त्याच्यामध्ये सुधारणा करणे. त्याच्यानंतर हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योग निर्मिती करणे. हातमाग क्षेत्रातील नवीन त्याच्यामध्ये कारखाने असतील किंवा उत्तम वस्त्रोद्योग निर्मितीसाठी भर देणे. दुर्बल घटकांची कर्जमुक्ती करणे. सर्वात महत्त्वाचं, जे दुर्बल घटक आहे, जे कर्ज म्हणजे वापस करू शकत नाही किंवा ज्या कर्जामुळे त्यांना आर्थिक ताणामुळे अनेक समस्या निर्माण होतात, तर त्यांची कर्जमुक्ती करणे. घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या देशाचा शाळेच्या संदर्भात जर चांगले आर्थिक नियोजन असेल तर तो देश खऱ्या अर्थानं प्रगतीकडे जातो. तर त्यासाठी शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. जर शाळेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं तर कारण भविष्याची पिढी तिथं ही शिकत असते आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं देशाचा आर्थिक विकास घडू शकतो. त्यानंतर कामगार समस्या. 11 जुलै 1851 रोजी मुंबईत पहिली कापडगिरणी कावजी दावर यांनी सुरू केली आणि पुढे दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी आणि वरळी येथे कापडगिरण्या सुरू झाल्या. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला आणि 80च्या दशकात कामगारांमध्ये असंतोष निर्माण होण्यास अन्य क्षेत्रातील आर्थिक परिस्थिती कारणीभूत होती आणि काही उद्योगात कामगाराचे पगार वाढत होते तर त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. गिरणी कामगारापेक्षा त्यांना जास्तच्या सुविधा मिळत होत्या. विद्यार्थी मित्रांनो, गिरणी कामगारामध्ये म्हणजे काय तर कापड गिरण्या, तर त्यांना देखील योग्य तो न्याय मिळावा यासाठी अनेक योजना करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यामध्ये अनेक असंतोष आपल्याला दिसतो. त्यामध्ये 1981च्या दिवाळीत काय झालं तर कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. मात्र कामगाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगार वर्गाला विश्वासात न घेता 8 ते 17%वर तडजोड केली. कामगारांना अपेक्षा होती की 20% इतकं बोनस वाढून मिळेल, परंतु मिळालं का नाही तर बोनसमधील कपात ही असंतोषाची ठिणगी पेटली. कारण फार मोठा कामगार कशामध्ये होता तर हा कापड मिलमध्ये काम करणारा आणि असंतोषाची त्यामुळे ठिणगी पेटली. आणि कारण इतर कारखान्यामध्ये कामगार करणाऱ्या लोकांना फार मोठं बोनस मिळायचं, पण गिरणी कामगारावर अन्याय होतं असं प्रत्येकाला वाटत होतं. त्याच्यामुळे काय झालं तर त्यामध्ये असंतोषाची ठिणगी ठरली आणि काही कामगार डॉक्टर दत्ता सामंत यांच्याकडे गेले. तर त्यांनी डॉक्टर दत्ता सामंत यांना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली आणि 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र आले आणि दत्ता सामंत संपाचे नेतृत्व करू लागले. 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईत 2.5 लाख कामगार संपावर गेले आणि गिरणगावची धडधड थांबली, जणू मुंबईची हृदयस्थान बंद पडले. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या काळामध्ये 1981च्या काळामध्ये 2.5 लाख लोक, कोणते तर जे लोक गिरणी कामगार होते ते कुठं उतरले तर संपासाठी. कुठे तर मुंबईमध्ये डॉक्टर दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली. आणि पर्यायाने काय झालं तर मुंबईची धडधड त्या काळामध्ये थांबली असं म्हटल्या गेलं. म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो, किती रोजगार त्या गिरणी कामगाराशी निगडीत होता. हे माहीत आहे का तुम्हाला? सांस्कृतिकदृष्ट्याही लोकनाट्य असतील, लोककला असतील, साहित्य असेल, या क्षेत्रात
कामगार वर्गाने मोठे योगदान दिलेले आहे. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर साबळे इत्यादी अनेक लोक शाहीर प्रबोधनकारी कार्यक्रमामुळे लोकप्रिय होते. नारायण सुर्वे असतील, नामदेव ढसाळ इत्यादी कवींनी श्रमिकांचे वास्तव दर्शन आपल्या कवितेद्वारे घडवले. कारण कवी नारायण सुर्वे असतील, नामदेव ढसाळ असेल, तरी शाहीर असेल, यांनी त्या काळामध्ये फार मोठ्या कविता लिहिल्या की किती अन्याय हा कोणावर होते, कामगार वर्गावर. त्या काळामध्ये मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडवण्यासाठी मुंबईमध्ये त्रिपक्षीय समिती नेमली. पुढे बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले. कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणी करेल अशी भूमिका त्यांनी घेतली आणि डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की आम्ही कोणाशी बोलू, तर डायरेक्ट सरळ मजदूर संघाशीच बोलू. आणि संपाच्या सुरुवातीच्या काळात कामगारांना गावाकडून मदत सुरू झाली. सुरुवातीला एकमेकांना मदत करणे कामगारांना फारसे अवघड गेले नाही. मात्र विभागीय समित्या स्थापन करून त्यांनी अन्नधान्य, मदत निधी यांचे वाटप केले. डाव्या पक्षांनी संपाला पाठिंबा दिला. संप रेंगाळायला लागताच कामगारामध्ये फूट पडण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यांचा परिणाम काय झाला, संपाला 6 महिने पूर्ण झाले. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, फार मोठा संप त्या काळातला. 2.5 लाख लोक संपावर गेली. 6 महिने पूर्ण कामगार बंद. त्यामध्ये मिल कामगार पूर्णपणे रोडवर उतरली आणि केंद्र सरकारने संपाकडे पण दुर्लक्ष केले आणि पर्यायाने काय झालं, कामगारांनी जेल भरो आंदोलने सुरू केली. आणि सप्टेंबर 1982मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर 1.5 लाख कामगारांचा मोर्चा गेला आणि त्याचा उपयोग झाला का, तर नाही. तर संपाला 1 वर्ष पूर्ण झाले. एवढ्या प्रदीर्घ काळात चाललेला पहिला संप होता आणि या कालावधीत सुमारे 1.5 लाख कामगार हे बेकार झाले. याचा अर्थ काय, तर त्या लोकांना तेव्हा वेतन मिळालं का, तर नाही. सर्व लोक कुठं होती, तर संपावर कामाला जात होते का त्या मिलमध्ये, तर नाही. कापडापेक्षा पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झाला आणि मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या आणि पर्यायाने केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले आणि समस्या सोडवण्याचे लवाद नेमले. पण तो यशस्वी झाला तर नाही. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामुळे गिरणी कामगारावर फार मोठा असंतोषामुळे किंवा त्या संपामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आणि ती लोक बेरोजगार झाली आणि पर्यायाने त्याला नवीन पॉलिस्टर हा कापड त्या काळामध्ये आला. त्यानुसार परत नवे आर्थिक धोरण आले. आधुनिक भारताच्या इतिहासात 1991 साल महत्त्वाचे आहे. 10व्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात कोण आलं, तर PV नरसिंहराव पंतप्रधान झाले आणि त्यांनी अर्थमंत्री कोण होते त्या काळात, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याचे नवे आर्थिक धोरण स्वीकारले. विद्यार्थी मित्रांनो, त्यांना लक्षात आलं की आपण आपली अर्थव्यवस्था कशाशी जोडावी, तर तिचं जागतिकीकरण करण्यात यावं. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडून आणले आणि भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक प्रवाहात आणले. जागतिक प्रवाहात आणण्यासाठी काय केलं, तर विदेशी औद्योगिक धंदे असतील ते भारतात आणण्यासाठी प्रयत्न चालू झाले. विदेशी पैसा भारतात यावा, त्यातून अनेक उत्पादन वाढवावं. या काळात भारताची आर्थिक व्यवस्था बिकट झाली आणि PV नरसिंहराव यांच्या अगोदर चंद्रशेखर यांचे सरकार होते. या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर 17% होता. आर्थिक वृद्धी मात्र 1.1% घटला आणि आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढंच परकीय चलन भारताकडे होते. विद्यार्थी मित्रांनो, फार महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, आयातीसाठी आपल्याकडे किती चलन होतं फक्त, तर 1 आठवडा पुरेल. 1 आठवडा म्हणजे किती दिवस, तर 7 दिवस. आणि परकीय कर्जाची परतफेड करणे, त्यानंतर त्यातील व्याज देणे कठीण झाले आणि मे 1991मध्ये चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून तर सोने गहाण ठेवून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु चंद्रशेखर यांच्या अगोदर विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन 10,000 कोटी रुपयापेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर टाकला. विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यामुळे काय झालं, तर 10,000 कोटी परत शासनावर बोजा बसला आणि आपली आर्थिक परिस्थिती विस्कटायला त्या काळामध्ये अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. पर्यायाने केंद्र व राज्य सरकारचे एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे असलेले प्रमाण सुमारे 55% एवढे झाले. आणि 1980 ते 1981मध्ये परकीय म्हणजे काय, तर विदेशी चलनाचं कर्ज $2,350 कोटी झाले. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या किती मोठं कर्ज आपल्या भारतावर होतं. ते 1990-91मध्ये परत वाढलं. बघा, लक्षात घ्या, 80-81ला किती होतं, 2,350 कोटी आणि 10 वर्षामध्ये किती झालं, 1990-91 8,380 कोटी, म्हणजे 64 कोटी डॉलर्समध्ये ते वाढलं. यावेळेस भारताचा परकीय चलन साठा फक्त $100 कोटी होता. विद्यार्थी मित्रांनो, बघा, लक्षात घ्या, आपल्याकडे 1 आठवडा चालेल एवढंच परकीय चलन किती राहिलं, फक्त आता $100 कोटी एवढंच परकीय चलन. कारण आपल्याला जर आपल्याला परकीय वस्तू जर खरेदी करायच्या तर ते कोणत्या चलनामध्ये खरेदी करावं लागतात, तर त्या डॉलर्समध्ये. आणि किती डॉलर्स राहिले आपल्याकडे, फक्त आता $100 कोटी. याला
इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. तेल कुठलं विद्यार्थी मित्रांनो, आपण डिझेल असेल, पेट्रोल असेल तर हे कुठून आणतो, तर विदेशातून आणताना आपल्याला काय करावं लागतं, तर त्याला डॉलरमध्येच पैसे द्यावे लागतात. भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले. अनिवासी भारतीयांनी परकीय कर्ज उभारणे अवघड कसे झाले, ज्यावेळेस आपण निर्यात करू त्यावेळेस काय होईल, विदेशी पैसा आपल्या भारतात येईल आणि आपली ती परिस्थिती राहिली का, नाही. पर्यायाने आपल्या डिझेल पेट्रोल खरेदी करण्यासाठी परत जास्त पैसे, विदेशी पैसे आपल्याला द्यावे लागले. त्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती त्या काळात निर्माण झाली. अनिवासी भारतीयांनी आपल्या परकीय चलनातील ठेवी काढून घेण्यास सुरुवात केली आणि नंतर उपाययोजना करण्यासाठी यावेळेस काय उपाययोजना केली, तर त्या काळात या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पी. व्ही. नरसिंहराव यांनी कोणाची नियुक्ती केली, तर डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री नेमले आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दोष दुरुस्ती उपाययोजना, करेक्टिव्ह मेजर्स केल्या आणि परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले आणि औद्योगिक क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगापुरती मर्यादित केली आणि सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगाकरिता खुली केली आणि पर्यायाने शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992मध्ये सेबीची सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया स्थापना केली आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने संगणकीकरण करण्यात आले आणि मंदीचे सावट हळूहळू काय झालं, दूर करण्यास सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, त्यावेळेसचे अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी फार मोठी योजना, परकीय गुंतवणूक, उद्योगधंदे भारतात आणण्यास, त्या काळात जागतिकीकरण करण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये झाला आणि फार मोठा फायदा हा देशाला, अर्थव्यवस्था बळकट करण्यामध्ये फायदा झाला. त्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला कशाची गरज होती, परकीय चलनाची, आणि तीच गुंतवणूक वाढण्यास मदत झाली. भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये गहाण ठेवलेले सोने परत भारतात आणले कर्ज हे करून. त्यानंतर देशातील भांडवलदार वर्ग, मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला आणि सरकारने दूरसंचार क्षेत्र खुले केल्यामुळे मोबाईल फोन सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सह्या करून खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण यास सुरुवात केली. जागतिकीकरण असेल किंवा उदारीकरण असेल, फार मोठी भूमिका त्या काळामध्ये आदरणीय डॉक्टर मनमोहन सिंग घेतली आणि त्याचाच परिणाम काय झाला, तर आपली आर्थिक परिस्थिती पुन्हा स्ट्रॉंग होण्यास किंवा त्याला आपण म्हणता येईल आपण आर्थिक विकासाकडे परत दिसण्यास सुरुवात झाली. त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, जागतिक व्यापार संघटना, भारताने 1995मध्ये WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य स्वीकारले आणि या संघटनेचा उद्देश पुढील प्रमाणे होता: देशादेशामधील व्यापार खुला करणे, एका देशातील दुसऱ्या देशामध्ये व्यापार करता येणे, त्याच्यामुळे चलन देवाणघेवाण होणे, आयात निर्यात होणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व भेदाभेद करणारे अनेक कायदे, निर्बंध, नियम व धोरणे संपुष्टात आणले आणि जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होते, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत होती. ती व्यापार नियमन करायची आणि भारतात WTO संदर्भात परस्परविरोधी टोकाची मतं होती. असे असूनही WTOचे सदस्यत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला का, तर आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी आणि जागतिक व्यापार उदारीकरण असेल, जागतिकीकरण याच्यावर भर देण्यात आला आणि पर्यायाने आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रे, त्यानंतर शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित आहेत. भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्राचे झपाट्याने व्यापारीकरण झाले आणि जागतिक व्यापार संघटनेच्या वेगवेगळ्या अहवालानुसार दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्येत घट झाली आणि बालमृत्यूचे घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा उपलब्धता यात भारताने सुधारणा केलेल्या आहेत. कारण का, तर आर्थिक व्यवस्था जर स्ट्रॉंग झाली तर पर्यायाने तुमचे सामाजिक विकास होईल, दारिद्र्य रेषेखालील लोकांचं उदारीकरण होईल. काय होईल, तर ते चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतील. त्यानंतर लोकसंख्येत घट झाला, त्यानंतर योग्य आरोग्य सुविधा मिळाल्यामुळे बालमृत्यूचे घट देखील झाले. त्यानंतर चांगल्या पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था या काळामध्ये झाली. जागतिक व्यापार संघटनेच्या मार्गावर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार, साऊथ इंडिया प्रेफरेन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट SAPTA केला. भारताने सार्क देशाकरिता विविध वस्तूच्या आयातीवर निर्बंध उठवले आणि आयात शुल्कात सवलत दिली. त्याच्यामुळे भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले आणि अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल अभ्यासली आणि मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवास आपण केला आणि पुढील पाठात भारताच्या अन्य क्षेत्रातील प्रगती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण कशाचा अभ्यास केला,
तर मिश्र अर्थव्यवस्था, त्याच्यामध्ये आपण भारताने कुठली अर्थव्यवस्था स्वीकारली ती, तर भांडवलशाही अर्थव्यवस्था, त्याच्यानंतर समाजवादी अर्थव्यवस्था आणि पर्यायाने आर्थिक विकास किंवा आपल्या राष्ट्रीय उत्पादनात वाढ करण्यासाठी अनेक पंचवार्षिक योजना त्या काळामध्ये घेण्यात आल्या. याचा सर्व अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण याच्यामध्ये केला. याच्यामध्ये फक्त एकच उद्दिष्ट होता, आर्थिक विकास व्हा, देशाचा आर्थिक विकास होणं गरजेचं आहे. आर्थिक विकास झाला तर सामाजिक विकास होईल, सामाजिक विकास झाला तर शैक्षणिक विकास होईल, शैक्षणिक विकास झाला तर विद्यार्थी मित्रांनो रोजगार मिळेल, त्याच्यानंतर चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील, रस्ते सुधारेल, दळणवळणाची व्यवस्था येईल, वाहतूक होईल आणि पर्यायाने हा देश खऱ्या अर्थाने विकासाकडे जाईल. आणि आपण आज खऱ्या अर्थाने विकासाकडे जात आहोत. त्याला कारणच आहे तर हे आपल्या पहिले केलेलं नियोजन. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.